एक वेगळा प्रश्न, ज्या दिवशी प्रथम दर्शन झालं त्या प्रथम दर्शनाला जो पडदा वापरण्यात आला होता तो मुस्लिम कारागिरांनी पडदा शिवला होता अशा माहिती आणि बातम्या बाहेर येत आहेत. त्या संदर्भात काय कुठेतरी लालबागचा राजा मंडळाकडून देखील हिंदू मुस्लिमचं ऐक्याचं प्रतीक जे आहे ते समोर उदाहरण ठेवत आहे. यावर्षीच लालबागचा राजा देखावा उंच होता आणि त्यामुळे 50 फूट मंडप आम्हाला उभा राहावा लागला आणि त्यानंतर मागील वर्षीचा पडदा त्यासाठी कामाला येत नव्हता. खूप ठिकाणी आम्ही शोधून खूप शोधलं, परंतु असे कारागिरांनी 50 फूट पडदा खालून पूर्णपणे वरपर्यंत उचलणं आणि ती कारागिरी करणारे कारागीर शेवटी आम्हाला उत्तर प्रदेश या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव भेटले आणि ते मुस्लिम बांधव आम्ही आले या ठिकाणी. आमच्यासाठी जवळजवळ तब्बल 5 दिवस संपूर्ण राजाचा मखमली पडदा या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसून केला आणि तो साजेसा होता. आणि या अखंड हिंदुस्थानामध्ये मराठमोळ्या विभागातला हा उत्सव, हिंदू जनांचा हा मोठा उत्सव, बहुजनांचा हा उत्सव आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता ऐक्यभाव हा अनेक वर्ष आहे. कारण लालबाग राजा विसर्जनच्या मिरवणुकीत हिंदुस्थान मस्जिद लागते, 2 टाकी मस्जिद लागते. मुस्लिम भाविक त्या ठिकाणी आमचं स्वागत करतात. संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला शाही सरबत त्या ठिकाणी पाजतात. अनेक वर्षाचा सलोख आहे आणि हा देखील एक जो काही मॅसेज होता हा खूप चांगला होता की लालबागचा राजाचा पडदा मुस्लिम बांधवांनी बनवला. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्षभर काही ना काही सामाजिक उपक्रम करतच, परंतु यावर्षी 10 ते 11 दिवसांच्या कालावधीमध्ये अवयवदानाचा देखील उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, त्याविषयी काय? माझ्यामध्ये बाजूलाच आमच्या ग्लेन ईगल हॉस्पिटल आहे. आम्हाला प्रचंड मदत ह्या उत्सव काळामध्ये त्यांची असते. म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आपण डॉक्टर्स अपॉइंट करतो ह्या करोडोच्या गर्दीमध्ये त्यांची देखील मोठी मदत असते. त्यांच्या माध्यमातून लालबागचा राजा मंडळ आणि ग्लेन ईगल हॉस्पिटल अशा पद्धतीचा मिळून एक संयुक्त आम्ही उपक्रम या ठिकाणी पार पाडतोय. अवयवदानासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस करतोय, आपल्या देशामध्ये होतोय आणि तो व्हायला पाहिजे. कारण आपल्यामुळे कुणाचे प्राण वाचत असतील, जसं रक्तदान आहे तसं अवयवदान देखील आहे आणि त्यातला अवेअरनेस जर होत गेला हळूहळू तर मला वाटते भविष्यामध्ये खूप चांगलं राहील आणि त्यासाठी आमचा एक सामाजिक मोठा प्रयत्न राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.